नमस्कार, आप देख रहे हैं एमएच न्यूज। मैं हूं संवाददाता धर्मपाल। यहां सच छुपता नहीं, सामने आता है। भंडारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या वतीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली। या पत्रकार परिषदेत पालकमंत्री पंकज भोयर तसेच नगराध्यक्ष माधुरी मिलिंद मदनकर यांच्या उपस्थित संपन्न झाले। जर त्यांचा आपण खरोखर सक्षमीकरण करण्याचा विषय हाती घेतला तर स्वाभाविकच राज्याची अर्थव्यवस्था बदलण्याचा उपक्रम हातात घेतल्यासारखं काम आहे। शेवटी लाडक्या बहिणींना जी अर्थव्यवस्थेची मदत सरकारतर्फे देण्यात आली त्या माध्यमातून अर्थव्यवस्थेमध्ये जोडली जाते आणि अर्थव्यवस्था त्याच्यामुळे अजून 80% महिलांनी प्रत्येक महिन्याची 1500 मिनिटे आरडी घोषित होणार आहे। भंडाऱ्यात तुम्हाला 80% जास्त मिळतो पैसा फायदा म्हणून लाटीपर्यंत कसं आहे आवश्यकता कोण पडते लाटीपर्यंत आवश्यकता का पडते म्हणजे तुम्ही एक निवडणुकीसाठी तो भरून घेतले प्रत्येक कोणाकडे माहिती करा सर शासनाचे अनेक आपण सूचना पुन्हा एकदा लाडक्या बहिणींचे आभार मानतो की आपल्या पाल्यांचं भविष्य आणि त्यांना भविष्यात चांगल्या बाबा आम्हाला ह्या ठिकाणी अजून चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या अशा पद्धतीचं आमचं म्हणणं होतं आणि आपण निश्चितपणे चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या। सर खराबच्या प्रकरणामध्ये वेगवेगळे रोज खुलासे होत आहेत। नाना पटोलेंनी आता म्हटलं की बा एक महिला म्हणून रुपाली चाकणकरांना टार्गेट केल्या जात आहे का त्या मंत्रिमंडळातील जे जे मंत्र्यांची नावं येत आहेत किंवा मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांचे सुद्धा यात समावेश असल्याचा त्यांचा आरोप आहे। काय याची सखोल चौकशी होऊन सर्वांवर किंवा राजीनामे पक्षांचे घेतले जातील का? प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता आणि अनेक प्रकरणाने महिलांशी त्याच्यामध्ये काही गोष्टी महिलांशी संबंधित असल्यामुळे प्रकरण संवेदनशील आहे म्हणूनच त्याच्या SIT प्रमुखपदी एका महिला IPS अधिकाऱ्याची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याची सखोल चौकशी केल्यानंतर त्या ठिकाणी ज्याचे जे ह्या चौकशीमध्ये दोषी आढळतील त्या सर्व प्रकारची कार्यवाही मंत्र्यांचे काही राजीनामे घेतले जातील? कार्यवाही करताना तो अधिकारी असो लोकप्रतिनिधी असो म्हणून कायद्यामध्ये अशा काही वेगळ्या प्रोव्हिजन नाही आहे। कायद्याच्या अनुषंगाने सगळ्यांवर कारवाई करण्यात भंडाऱ्यात प्रायव्हेट हॉस्पिटलच्या विरोधात जनता दरबारमध्ये 4 महिन्याआधी तक्रार दिली अजूनही त्याच्यावर काही कारवाई झाली नाही। त्याच्यात जनता दरबार आपण घेता नाही जर का प्रशासनास ह्याबाबत लक्ष सूचना देऊन तशी कारवाई करण्यात आली। सर जल जीवन मिशन मध्ये अजूनही अद्याप पाणी आलं नाही। केंद्र सरकारकडून पैसा राज्य सरकारकडून पैसा किती निधी यामध्ये येणार? जलजीवन मिशन ह्या केंद्र सरकारच्या योजनेच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक कामं देशाबरोबर राज्यामध्ये देखील करण्यात आलेले आहे। अनेक ठिकाणच्या योजना पूर्ण होऊन त्या ठिकाणी पाणी देखील देणं सुरू झालेलं आहे। काही योजना ह्या निधी अभावी रखडलेल्या होत्या। केंद्र सरकारनं झालेल्या अर्थसंकल्पामध्ये याच्याकरता निधीची तरतूद केलेली आहे। हा निधी प्राप्त होताच उरलेल्या काही ज्या अर्धवट योजना त्या देखील पूर्ण होत्या। सर जिल्ह्यात 876 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि आता जे मोठं आंदोलन सुद्धा झालं या जागा केव्हापर्यंत भरण्यात येणार आहे काय पवित्र पोर्टल सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर संपूर्ण राज्यातल्या रिक्त शिक्षकांच्या जागा त्या ठिकाणी भरल्या। सर या अर्थसंकल्पात आपण भंडारा जिल्ह्यासाठी एखाद्या नवीन MIDC मध्ये किंवा MIDC मध्ये उद्योग